हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. अखेर जानकीने इथे आता शर्वरीसमोर ठामपणे तिच्या मनात जे काही हुरहुर चालू आहे, त्याचा मुद्दा मात्र तिने इथे मांडलेला आहे. नेमकं प्रेक्षकांनो काय झालेलं आहे? घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये शर्वरीचा जो काही ड्रामा सुरू आहे, तिथे आता इथे ठामपणे जानकी तिला प्रश्न विचारणार आहे आणि असंच काही प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे आणि भरपूरच काही राहाडा इथे झालेला आहे. तर चला जाणून घेऊया नेमकं काय घडलंय. आता इथे शर्वरी आणि राहुल हे त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा राहुल हा शर्वरीला बोलत असतो, "शरू, आपल्याला यूएसला जायचं होतं. विसरलीस का तू? आपल्याला तिकडे कधी जायचंय?" तेव्हा आता शर्वरी हसते आणि बोलते, "राहुल, काय बोलतोस हे तू? आता आपल्याला तिकडे तिकडे कशाला जायचंय?" तेव्हा तो बोलतो, "अगं शरू, आपल्या दोघांची यावर चर्चा झालीये. विसरलीस का तू?" तेव्हा ती बोलते, "हो राहुल, पण त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे. त्यावेळेस आपल्या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिकडे जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता. पण आता आपलं लग्न झालंय. आपण इथे राहू शकतो राहुल आणि इथे जर आपण राहिलो तर आपल्याला पैसे देखील मिळतील. पैसे मिळण्याचे आपल्याला चान्सेस देखील भरपूर आहेत. त्यामुळे आपण इथेच राहूयात आणि इथे कसलं टेन्शन आहे. इथे बघ ना, इथे छान आरामात आपण राहूयात आणि त्या माझ्या आईच्या 3 सुना आहेत ना, त्यांना आम्ही असं मोलकरणीसारखं वागवेन बघ तू." असं काही ती आता इथे राहुलला बोलत असते. राहुल बोलतो, "म्हणजे हा निर्णय पक्का झालाय. म्हणजे आपण तिकडे नाही जाणार. आपण इथेच राहणार आहोत." तेव्हा ती बोलते, "हो राहुल, आपण इथेच राहणार आहोत आणि तुला कसलं टेन्शन? इथे राहिल्याने आपल्याला कसलं टेन्शन आहे? आता त्या बघ माझ्या आईच्या ज्या तिन्ही सुना आहेत ना, त्यांना कसं मी मोलकरणीसारखं वागवेल. त्यांना असं मी माझ्या ताटाखालचं मांजर आहे हे कसं जाणून देते बघ. म्हणजे हे करा, ते करा असे बघ त्यांच्या मागे ना मी कशी हुकूम गाजवते." असं काही ती आता इथे त्याला बोलत असते. आता राहुलला देखील शर्वरीचं बोलणं पटतं. त्याला देखील असंच पाहिजे असतं. काम ना धंदा फक्त आयतं. असं काही त्याला आता खूप ते शर्वरीचे बोलणं ऐकून त्याला खूप छान वाटतं आणि तो बोलतो, "म्हणजे तू आणि मी आपण राजा-राणीसारखं इथे राहायचं आणि बाकींच्या घरच्यांना आपल्या मागे-पुढे चाकरदारासारखं करायला लावायचं." तेव्हा ती बोलते, "हो." आणि तो बोलतो, "शरू, तुला जेव्हा केव्हाही माझी मदत पडेल ना, तेव्हा तू असं समजू नको तू एकटी आहेस. मी तुझ्याबरोबर आहे. मी नक्कीच तुझी मदत करेल आणि तुला अडचणीत नाही पडू देणार." तेव्हा ती बोलते, "हो राहुल." आता असं काही यांचे असे बोलणे चाललेले असतात. तेव्हा शर्वरी बोलते, "राहुल, मी ना त्या ऐश्वर्या आणि जानकीला ना असं काही धडा शिकवणार आहे ना, की त्यांना देखील कळेल, की माझी जासूसी करणं कशी असतं." तेव्हा तो बोलतो, "अगं ऐश्वर्याचं तर मी समजू शकतो, पण जानकी तर तुझ्याबरोबर चांगली आहे ना." तेव्हा ती बोलते, "नाही रे, चांगली कशाची? ती फक्त चांगुलपणाचा आव आणते. तिच्या मनात देखील माझ्याबद्दल आणखी पण संशय आहे, पण ती तशी दाखवत नाही. ती मी ना तिला देखील धडा शिकवणारच आहे." असं काही ती आता इथे बोलत असते. तेवढ्यात राहुल हसतच बोलत असतो. राहुल हा बोलतो, "शरू आहे, तू हे सगळं करून दाखवशीलच. पण शरू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकटी नाहीयेस. मी तुझ्या बरोबर आहे. आपण दोघे मिळून यांना चांगलाच धडा शिकवूया." तेव्हा जानकी तिथे आलेली असते. आता जानकीने ते ऐकलेलं असतं, "आपण दोघे मिळून धडा शिकूयात." आणि तेव्हाची आहे तर जानकी खूपच ठामपणे बोलत असते, "राहुल भाऊजी, कुणाला आणि कशाचा धडा शिकवणार आहात तुम्ही?" आता जानकीला बघून इथे शर्वरी आणि राहुल यांना तर धक्काच बसलेला असतो, की नेमके आमचे सगळे बोलणे यांनी ऐकलेत की काय? तर तेव्हाच जानकी त्यांच्या समोरच येऊन उभी बोलते, "काय झालं राहुल भाऊजी? कुणाला तुम्ही धडा शिकवणार आहात?" असं ती बोलत असते. "वंसा, काय बोलतायत राहुल भाऊजी?" तेव्हा आता राहुल काही सांगणार, थोडा तो अडकतो. मी असं तो बोलत असतो. तेवढ्यात शर्वरी पटकन बोलते, "अगं, त्याच्या मित्राचा फोन आला होता आणि त्याचा मित्र हा दुसऱ्या मित्राबद्दल याला सांगत होता." असं काही त्यामुळे तो बोलला, की धडा वगैरे शिकूया. असं आमचं जनरल जे आहे तर बोलणे चालू होते. "पण तू हे सगळं का विचारतीयेस?" तेव्हा ती बोलते, "मी आता यापुढेही तुम्हाला असेच प्रश्न करणार आणि असंच तुम्हाला मी विचारत राहणार." तेव्हा शर्वरी बोलते, "पण का? का विचारणार आहेस तू आम्हाला?" तेव्हा जानकी ही खूपच म्हणजे एकदम ठामपणे ती अशी बोलत असते, की "माझ्या ना मला काही गोष्टी खटकतायत. त्यामुळे मी तुम्हाला विचारणार आहे." तेव्हा ती बोलते, "कोणत्या गोष्टी तुला खटकतायत वहिनी?" तेव्हा ती बोलते, "आता मी ना अशी गोल-गोल नाही फिरवत. मी मेन मुद्द्यावरच येते. तुम्ही सांगा मेन मुद्द्यावरच येते. तुम्ही कोर्टामध्ये जी स्टेटमेंट दिली होती, ती सगळी तुम्ही जे आहे तर मनाने रचून दिली होती ना, म्हणजे ती सगळी खरी नव्हती, खोटी होती." तेव्हा आता शर्वरी हिला काय करावं काही सुचत नाही.
प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहीतच आहे शर्वरी ही थोड्या गोष्टीची खूप मोठी गोष्ट करते. आता तिला राहाडा करायचा असतो, कारण तिला जानकीजी या प्रश्नांची उत्तरे अशी गोल-गोल फिरून द्यायची असतात. आता ती द्यायचीच नसतात असं म्हटलं तरी चालेल, कारण तिला राहाडा केल्याच्या नंतर तिचे जे घरचे आहे, तिची आई आहे, ती तिच्या बाजूने बोलेल आणि हा सगळा विषय इथेच संपेल, असं काही तिला वाटत असतं. मला तर असंच वाटतं, कारण आजचा एपिसोड बघून जो काही शर्वरीने ड्रामा केलेला आहे. आता इथे शर्वरी बोलते, "असं तुला असं का वाटतं आणि कशावरनं वाटतं?" असं ती बोलत असते. शर्वरी ही बोलत असते, "वहिनी नेमकं काय बोलायचंय तुला? काय सिद्ध करायचंय तुला असं बोलून?" असं ती बोलत असते. तेव्हा ती बोलत असते, "वंसा, नेमकं खरं काय आहे ते मला सांगा. विक्रांत भाऊजींचा खून झाला त्या दिवशी नेमकं खरं काय झालं ते मला सांगा." तेव्हा ती बोलते, "अगं खरं काय झालं म्हणजे काय सांगायचंय? मी कोर्टात सांगितलंय ना सगळं." आणि आता ती राहुलला बोलत असते, "मी कोर्टामध्ये सगळं सांगितलंय ना. आता इथे काय सांगायचंय? जे काय आहे ते खरं-खरं मी कोर्टामध्ये सांगितलंय आणि त्यामुळेच कोर्टाने माझी सुटका केली आहे ना. नेमकं तुला सिद्ध काय करायचंय? काय माझ्यावर असे आरोप का माझ्यावर असे आरोप लावतीयेस तू? म्हणजे नेमकं थांब 1 मिनिट. तुला असं म्हणायचंय का?" आता ती असं काही शर्वरी इथे ओरडतच बोलत असते. नेमकं बोलायचे तरी काय? तुला अगं कोर्टाने माझी सुटका केली. मी निर्दोष आहे त्यामुळे सुटका केली ना माझी. तेव्हा जानकी बोलते, "वंसा हे असं उसनं तुमचं बोलणं नाही पटत मला. खरं काय आहे ते सांगा. नाहीतर यावेळेस मी देखील गप्प बसणार नाही." तेव्हा शर्वरी बोलते, "नेमकं काय करणार आहेस तू? नाही करणार काय आहेस तू? माझ्यावर नको ते आरोप लावू नकोस तू हां. म्हणजे 1 मिनिटं तुझी गाडी त्या विक्रांतच्या पॅकेटमध्ये मिळालेल्या तिकिटामुळेच पुन्हा सुरू झाली का?" असं काही ती बोलत असते. तेव्हा ती बोलते, "हे बघा वंसा, मी तुम्हाला सरळ विचारते. मी तुम्हाला हवं तर हे जे मी हवं तर तुम्हाला सगळ्यांसमोर विचारू शकत होते. पण मला घरात तमाशा नकोय. त्यामुळे मी तुम्हाला एकांतात तुमच्या खोलीत येऊन विचारते. माझ्या प्रश्नाचं तुम्ही फक्त मला उत्तर द्या, की नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि काय झालं खरं-खरं काय ते सांगा." आता मात्र इथे शर्वरी खूप मोठा ड्रामा करते. ती आरडत-ओरडत तिच्या रूमच्या बाहेर जात असते. ती बोलत असते, "बस झालं आता. मी शांत आहे, तर तू काहीही आरोप माझ्यावर लावतेस का? आता माझे पेशन्स हे संपलेत आता. नाही, आता नाही माझ्यात पेशन्स पेशन्स राहिलेत." असं काही ती बोलते आणि ती आता तिच्या रूमच्या बाहेर येते हॉलमध्ये आणि तिला आता आरडाओरडाच करायचा असतो. जसं की प्रेक्षकांनो मी बोलले, की तिला आरडाओरडाच करायचा असतो आणि तिला सगळं घर हे गोळा करायचं असतं. आता जानकीला असं वाटत असतं, की तिच्या सासूची म्हणजेच इथे सुमित्राची तब्येत ही बरी नाहीये आणि तिच्या कानावर हा आरडाओरडा जाऊ नये. पण शेवटी तेच होतं. इथे आता शर्वरी मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते. ती बोलत असते, "राहुल, चल हे सगळं मला नाही सहन होते. चल आपण इथे नाही राहायचं. आपल्याला इकडनं जायचंय." तेव्हा जानकी देखील जानकी अगोदर रूममध्ये विचार करत असते, की "अरे देवा! हे काय झालं? जे नको व्हायला होतं तेच झालं. इथे आईच्या कानी यांचे शब्द पडायला नको होते. घरामध्ये राहाडा नको व्हायला होता. पण अखेर वंसा तेच करतायत. मुद्दामून आरडाओरडा करतायत आणि आता हे आईने जर ऐकलं तर काय होईल?" असं काही ती आता इथे विचार करत असते आणि आता शर्वरीच्या मागोमाग ती देखील हॉलमध्ये आलेली असते. ती आता शर्वरीला बोलते, "वंसा, तुम्ही का मोठमोठ्याने आवाज करताय? का तुम्ही राडा करताय? अहो, आई ऐकतील ना, आईची तब्येत बरी नाहीये, त्यांच्या कानापर्यंत तुमचा आवाज जाईल ना." तेव्हा ती बोलते, "हो, तुला एवढी काळजी आईची? आईची जर एवढी काळजी असती तुला, तर तू मला हा प्रश्न विचारलाच नसता." असं काही ती आता इथे बोलत असते आणि बोलत असते, तू असे माझ्यावर आरोप केलेच नसते. हे कुणी घातले तुझ्या डोक्यामध्ये? हे ते मला माहिती. कुणी घातले ना तुझ्या डोक्यामध्ये? हे तुझ्या डोक्यामध्ये ऐश्वर्याने घातले, हो ना? असं काही ती बोलत असते. आता तेवढ्यातच सारंग हा पायऱ्यावरनं खाली येत असतो आणि तो आता शर्वरीला ऐश्वर्याबद्दल बोलताना बघतो आणि बोलतो, "काय झालं शरूताई? अगं, तू असं ऐश्वर्याला काय दोष देते सकाळ-सकाळी आणि का आरडाओरडा करतेयस?" असं तो तिला बोलतो. तेव्हा तो विचार ना, तेव्हा तो बोलतो असं, "तू बोललीस म्हणून मी जाऊ त्यांना विचारू, की नेमकं काय झालंय तर तू सांग ना, का आरडाओरडा करते? त्यांनी का म्हणजे काय केलंय सकाळ-सकाळी त्यांनी? त्यांच्या नावाने का ओरडतेस तू?" असं काही तो बोलत असतो. आता या दोघांचा आवाज ऐकून सगळेच घरातले गोळा होतात आणि तेव्हाच ऋषिकेश बोलतो, "अरे सारंग, शरू काय झाले? तुम्ही इतक्या मोठमोठ्याने का ओरडताय सकाळ-सकाळी? काय झालंय नेमकं?" तेव्हा शर्वरी बोलते, "अरे दादा, तू मला काय विचारतो? तू तुझ्या बायकोला आणि याच्या बायकोला विचार ना, नेमकं काय झालंय? नको ते आरोप ते माझ्यावर लावतायत." तेव्हा दुसरीकडनं सौमित्र बोलतो, "शरू, तुला काय बोलायचं तर स्पष्ट बोल बरं, असं गोल-गोल फिरून नको बोलू." तेव्हा ती बोलते, "अरे दादा, मी आता काय बोलू? आता जे काही सांगायचं ना, ते राहुलच सांगेल. सांग राहुल काय झालं?" तेव्हा राहुल बोलत असतो, "आम्ही ना दोघे रूममध्ये होतो. तेव्हा अचानकमध्ये वहिनी तिथे आल्या आणि वहिनी डायरेक्टली शरूला प्रश्न विचारायला लागल्या, "तुम्ही विक्रांतचा खून का केला? तुम्ही कोर्टामध्ये खोटी साक्ष का दिली? तुम्ही नानांना पण मारलं." असं काही तो आता इथे बोलत असतो. आता हे ऐकून मात्र इथे जानकीला आश्चर्य
शरीराचा धक्काच बसतो आणि ती बोलते, "1 मिनिटं राहुल भाऊजी हे असं काय बोलताय तुम्ही? असं खोटं का बोलताय? मी असं तुम्हाला कधी विचारला हा प्रश्न आणि असं कधी बोलले मी? असा गैरसमज नका निर्माण करू तुम्ही." तेव्हा तो बोलतो, "वहिनी तुम्ही अशा बोलल्या नाही, पण तुमच्या बोलण्यामधनं तर तेच जाणवत होतं ना, तुम्ही तशाच बोलत होत्या." तेव्हा शर्वरी बोलते, "हां, ती तशीच बोलते. थोडं-थोडं करून रोज-रोज ती टोचत राहते." असं काही ती बोलत असते. तेव्हा इथे तेव्हा इथे सुमित्रा बोलते, "अरे कालपर्यंत तर सगळं काही व्यवस्थित होतं ना आणि आज काय झालं? एकमेकांशी भांडायला लागले. 2 दिवस या घरामध्ये सुख शांती नांदते आणि बाकी इथे परत जे आहे ते पुढे येतच. देवा माझ्या घराला कुणाची दृष्ट लागली." असं काही ती आता इथे बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, "अहो आई असं काही बोलणार?" तेवढ्यात सुमित्रा बोलते, "जानकी तू तर गप्पच बस. काहीही बोलू नको. तू जे काही केलंस ना हे मला अजिबात आवडलेलं नाही." तेव्हा आता शर्वरी तिच्या आईच्या बोलण्याचा फायदा घेते आणि बोलते, "अगं आई, आपल्या घरातली माणसंच तशी आहेत. तोंडावर एक आणि त्यांच्या मनात एक असतं." असं काही ती बोलत असते. तेव्हा जे आहे तर जानकी बोलते, "1 मिनिटं वंसा, तुम्ही टोमणा कुणाला मारताय? कुणाला तुम्ही असं बोलताय?" असं ती बोलत असते. तेव्हा सुमित्रा बोलते, "जानकी, अगं तू तरी शांत बस आता. बोलण्याने बोलणं वाढतं. का तू वाद वाढवतेस?" असं तिला बोलते आणि आता बोलते, "मला कुणी सांगेल का की नेमकं झालं तरी काय आहे आणि कशावरनं हे सुरू झालंय?" तेव्हा जानकी बोलते, "आई मी तुम्हाला सांगते." तेव्हा शर्वरी मोठ्यानं ओरडून बोलते, "का गं तूच सांगणार आहेस? मी काही नको सांगू. मी सांगते आई. अगं आई यांना ना माझी अडचण होती आणि त्यामुळे माझ्यावर जे काही आरोप ती लावती." असं ती बोलत असते. सुमित्रा बोलते, "अगं शरू असं का बोलतेस? अगं हे विसरलीस का तू? तुझं लग्न लावण्यासाठी पुढाकार तिनेच घेतलाय. तिनेच आमच्या सगळ्यांची मनधरणीपणा केलाय. तेव्हा कुठे आम्ही या लग्नाला होकार दिलाय आणि ती असं कशाला करेल?" तेव्हा ती बोलते, "अगं आई, हा सगळा मनधरणीपणा ना हा खोटेपणाचा आव होता. हा खोटेपणा होता सगळा." तेव्हा जानकी बोलते, "खोटेपणा नाही. वंसा ह्या माझ्या काही शत्रू नाहीयेत. मी त्यांच्याबद्दल वाईट विचार नाही करत. मला असं वाटत नाही त्यांचं वाईट व्हावं. पण माझ्या मनात ना काही प्रश्न निर्माण झालेत. असं काही माझ्या समोर आलंय, जेणेकरून माझ्या मनात हे प्रश्न निर्माण झाले आणि मी त्यांच्यावर काही आरोप लावत नाहीये. मी त्यांना फक्त एक प्रश्न विचारला साधा सरळ, की नेमकं त्या दिवशी काय झालं? फक्त एवढाच प्रश्न विचारला. खरं काय ते मला सांगा आणि त्यांनी एवढं मोठं हे सगळं काही प्रकरण वाढवलंय." असे काही जानकी बोलत असते. तेव्हा सौमित्र बोलतो, "पण वहिनी अगं सगळं कोर्टात सिद्ध झालंय ना, मग तू हा प्रश्न शरूला का विचारलास?" तेव्हा अवंतिका बोलते, "सोमी मी सांगते तुला वहिनीने हा प्रश्न का विचारलाय." आणि आता ज्या शर्वरीच्या लग्नाच्या दिवशी त्यांना इथे विक्रांतचं पॉकेट मिळालेलं असतं. म्हणजेच आता इथे ओवीने तिच्या आईकडे म्हणजे जानकीकडे राहुलचे शूज हे लपवण्यासाठी दिले होते आणि ते शूज लपवण्यासाठी ती स्टोअर रूममध्ये गेलेली असते. तेव्हा जेव्हा ती कपाट खोलत असते आणि कपाटावरनं खाली एक बॅग पडलेली असते आणि त्या बॅगीमध्ये इथे जानकीला विक्रांतचं पॉकेट मिळालेलं असतं आणि त्यामध्ये तिकीट मिळालेली असते. तेव्हापासनं संशय हा वाढलेला असतो. हे असं काही आता इथे अवंतिका सांगत असते. पण मात्र प्रेक्षकांनो, इथे शर्वरी इतकी हुशार आहे ना, की यावेळेस तिने जानकी आणि ऐश्वर्या यांच्या पुराव्यावर धूळ फेकलेली आहे. म्हणजे तिने आता या दोघींनीही मिळवलेला जो पुरावा आहे, तो नष्ट केलेला आहे. असं काही आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. पण मात्र आता इथे जानकी आणि ऐश्वर्या यांची जी मेहनत आहे, ती वाया गेलेली आहे आणि इथे खरी जी आहे तर शर्वरी ठरलेली आहे. कारण आजच्या एपिसोडमध्ये तिने खूप धमाका केलेला आहे आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये देखील तिने जे आहे तर सगळी जी चॅटिंग आहे तर ती डिलीट केलेली आहे. असं काही आपल्याला बघायला मिळतं. तर प्रेक्षकांनो नेमकं आणखी पुढे काय-काय घडणार आहे? जानकीवर आणखी कोणकोणते आरोप लागणार आहे? कारण यावेळेस शर्वरी ही खरी ठरलेली आहे. आता हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे, की नेमकं आणखी कुठला नवीन प्लॅन जानकी आणि ऐश्वर्या रचणार आहे आणि शर्वरीचं सत्य हे सगळ्यांसमोर आणणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.